शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याचिका। माजी पोलीस अधिकारी संजय पांडेंसह 7 जणांवर खंडणीचा गुन्हा। व्यापारी संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। पंढरपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता। वसंत देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का बसण्याची शक्यता। मुंबई पालिकेच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही लावण्यात चालढकल केल्याने शिक्षण अधिकाऱ्यांचं निलंबन। बाळासाहेब राक्षेंची उच्च न्यायालयामध्ये धाव। निलंबनाच्या निर्णयाला शिक्षण अधिकाऱ्यांचा आव्हान। तुम्हाला सर्वांना दादाच हवेत, वहिनी नको। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली नाराजी। सांगलीमध्ये 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती। अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार करण्याचा प्रयत्न। शाळेतील सफाई कर्मचाऱ्याचं अश्लील कृत्य। बांगलादेशी घुसखोरांमुळे झारखंडचं मोठं नुकसान। लवकरच नुकसान भरून काढणार, चंपाई सोरेन यांचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।